तर नाशिक जिल्ह्याच्या माळेगाव तालुक्यामध्ये अत्यंत हृदयाला पिटाळून टाकणारी अशी घटना घडलेली आहे। या डोंगराळे गावामध्ये एक अत्यंत हादरून टाकणारी घटना घडलेली आहे। 16 नोव्हेंबर 2025 रोजी विजय खिरनार या हरामखोर व्यक्तीने एका 4 वर्षीय बालिकेवर अत्यंत क्रूर असं अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला। तर ही पीडित बालिका घरासमोर खेळत होती अंगणामध्ये। तिला चॉकलेटचा आमिष दाखवून त्याने आपल्या घरी नेलं। त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून केला। मृतदेह झाडांमध्ये तर मोबाईल टावरच्या परिसरात फेकून तो पसार झाला। या घटनेमुळे गाव, तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। घटनेनंतर पोलिसांनी त्याला तत्काळ अर्ध्या तासामध्ये अटक करून टाकली। त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली घेतली। आरोपीला प्रथम मालेगाव न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले आणि 27 नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी दिली। पण जो बळी गेलेला आहे, त्या चिमुकलीचा जो बळी गेलेला आहे तो अत्यंत भयावह परिस्थितीमध्ये होता। समाजात लोक, कुटुंबीय आणि गावकरी प्रचंड उद्विग्न असून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत आहेत। मालेगाव शहरात मूक मोर्चा निघालेला आहे, रास्ता रोको आणि बंद करण्यात आलेला आहे। न्यायालय परिसरातही मोठा बंदोबस्त होता, पण मात्र पोलीस प्रशासनही घाबरलं होतं। इतका मोठा पोलीस बंदोबस्त असून सुद्धा जो जमाव होता तो जमाव कोर्टाच्या दरवाजापर्यंत आलता या नराधमाला मारण्यासाठी। या प्रकरणात राज्य सरकारने जलद गतीने न्यायालयात खटला चालवावा हीच आमची एक विनंती आहे। अशा प्रकारामुळे महाराष्ट्रात तणाव, दुःख आणि आक्रोश पसरला आहे। विविध समाजसुधारक, नेते आणि कार्यकर्ते कठोर कारवाईची मागणी करत आहे आणि आमची तीच मागणी आहे। गावात लोक आणि पीडित कुटुंब यांना भेटण्यासाठी स्वतः जारंगे पाटील साहेब आले होते आणि या चिमुकलीचे आई वडील धाय मोकलून रडले त्यांच्यापाशी। जारंगे पाटील हे म्हणले की फाशीची शिक्षा नको, याचा डायरेक्ट एन्काउंटर करा। परंतु न्यायव्यवस्था अशी असल्यामुळे एन्काउंटर करता येत नाही। माझी आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेला आणि प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की या नराधमाला, या हरामखोराला लवकरात लवकर फाशीची शिक्षा करण्यात यावी आणि त्या चिमुकलीला न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे। हात जोडून प्रशासनाला माझी विनंती आहे। माझ्या महाराष्ट्राला सर्व पालकवर्गांना एकच नम्र विनंती आहे, त्यांनी आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावं, त्यांच्या रोजच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष द्यावं, त्यांना कुठेही एकटं सोडू नये आणि त्यांची काळजी घ्यावी आणि पीडित चिमुकलीस लवकरात लवकर न्याय मिळावं हीच आम्हा सर्व महाराष्ट्रीयांची प्रार्थना आहे।